जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण जिल्हा वाईज प्रश्न घेऊन येत आहोत. ते म्हणजे मुंबईचे खास करून आपण प्रश्न घेऊन येत आहोत. तर ते बघू. त्या बघण्याआधी ना पोलीस भरतीचे ऍड येणार आहे हे तरी सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण ह्या वर्षी नाही तर मग कधीच नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. 2026 मध्ये आपण पोलीस झालोच पाहिजे, गुलाल उधळलाच पाहिजे, नाहीतर काय फायदा नाही एक वर्ष तयारी करून. 16,000च्या आसपास पद आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बट माझ्या मते आणखीन त्यात 2-3 हजाराची जर वाढ झाली तर एकतर 18,000ची भरती निघू शकते ते 20,000पर्यंत. मग आता त्यात SRPF असेल, नंतर कारागृह असेल, चालक असेल, नंतर बॅट्समॅन असेल, शिपाई असेल, हे 4-5 घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं 20,000च्या आसपास भरती होईल. त्याच्यामुळे बघूया. आता मुंबईचे काही IMP प्रश्न आहेत ते आपण बघू. मुंबई स्पष्टीकरण, बरोबर. मौर्य, सातवाहन, शिलाहार, आणि यादव. आता हे काही हिंदू राजा होते जे मुंबईमध्ये होते. ज्या राजांबद्दल म्हणजे त्यांचं जे वास्तव्य आहे ते मुंबईमध्ये घालवलं. आपण जुनं जर नाव बघितलं मुंबईचं तर त्या मुंबईला बॉम्बे असं म्हटलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने आणि कोण कोण आणि किती राजा होते तर मौर्य, सातवाहन, शिलाहार आणि यादव हे राजा तिथं जे हिंदू राजा आहेत ते राजघराण्यांनी तिथं राज्य केलं मुंबईच्या तिथे. मुंब्रा देवी ही त्यांची आराध्य या देवीला मानलं जायचं त्यावेळेस. आताही मुंब्रा देवीचं मंदिर आहे मुंबईच्या तिथे. पहिली जे काही राजा महाराजा किंवा खूप साऱ्या घटना ह्या मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. खूप सारे समाज सुधारक, खूप ऐतिहासिक घटना ज्या की त्याच भागाकडे पण जास्त आणि पुण्यामध्ये ह्या 2 ठिकाणी जास्त प्रमाणात घडलेल्या आहेत. तर त्याही बघू आपण. पण मुंब्रा देवी आणि जर तिथं विचारलंच तर कुठले राजा वगैरे काय होते तर यातलं एक कुठलेही लक्षात ठेवा. खरं तर सगळेच महत्वाचे, पण जास्त करून तर आपल्याला हिस्ट्री म्हणलं तर सातवाहन आणि यादव यांचं जास्त विचारतात. पोर्तुगीज 1534 ला तिथे आले होते. बहादूर शहा ह्याच्याकडून पोर्तुगीजांना जी राजकुमारी आली होती पोर्तुगीजांची, आणि जो दुसरा राजा होता चार्ल्स नावाचा एक राजा होता, तर त्या राजाला मुंबई हे आनंद म्हणून दिलेलं होतं. तर ते साल बघू आपण. एक आनंददान म्हणजे हुंड्यात ते काही त्यांनी त्या बहादूर शहानी ते त्यांना दिलेलं होतं. 1661 पोर्तुगीजांची राजकुमारी तिचं लग्न ज्या मुलाशी झालं, ज्या राजाशी झालं, त्याला मुंबई हे आनंद म्हणून देण्यात आलेलं होतं 1661 ला. त्या राजकुमारीचं नाव पण विचारतात, तर तिचं नाव आपण बघूया. कॅथरीन ऑफ ब्रेगांझा. चा जो राजा होता इंग्लंड राजा दुसरा, त्याला त्यांची मुलगी, पोर्तुगीजांची मुलगी त्याला देण्यात आलेली होती. चार्ल्स नाव आहे त्याचं. असं बघायला गेलं ना तर इंग्रजांनीच खूप कार्य वगैरे आपल्या भारतामध्ये केलेले आहेत.
ते आल्यापासून ते जाईपर्यंत आपल्याला फक्त तापच होता, दुसरं काही नव्हतं. तरी पण आपले काही लोक त्यांचे गुलाम होते. तर बेस्ट मध्ये ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं माहितीये का, पोर्तुगीजाची राजकुमारी तिचं एक नाव विचारलं जातं, राजाचं नाव एक विचारलं होतं. कुणी कुणाला आनंद भेट दिली, तर पोर्तुगीजांनी ती भेट दिली होती, कारण पोर्तुगीजाची ती मुलगी होती म्हणून. तर कुणाला दिलं, तर मुंबईला दिलं. तर साल काय विचारत नाही तेवढं, पण ठीक आहे, तरी पण बघू. आता मुंबईची स्पेशल माहिती बघू. आता हे थोडंसंच होतं, एवढं काही हे नाहीये, पण आत्ताचं जे कार्य आहे, आता जे सध्या चालू आहे ते बघू. कुठल्या कुठल्या वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखतात हे लक्षात ठेवा. मुंब्रा देवीचं नाव एक लक्षात ठेवा, ते एक येऊ शकतं. भारताचे न्यूयॉर्क एक म्हटलं जातं. भारताचे हॉलिवूड, भारताचे हॉलिवूड. एक मिनिट. द बिग कोकोनट म्हणजेच कोकोनट. मॅक्झिमम सिटी, मॅक्झिमम सिटी. स्वप्नांचे शहर, सेवन आयलंड सिटी. सेवन आयलंड सिटी हे एक. सात बेटांचे शहर. ती बेट पण प्रामुख्याने आपण बघू. बबड्या, पेपरकडे लक्ष दे. पोलीस भरती आता आली 30 तारखेला, सगळ्या न्यूज पेपरला ह्याला आलंय बबड्या. 7 बेटे बघू आपण आता, जे बेट मुंबईमध्ये आहे ते बघूया. मुंबई, माहीम, वरळी, परळ, माझगाव, कुलाबा आणि छोटा कुलाबा. ही 7 नावं आहेत. ही 7 नावं लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस विचारू शकतात किंवा एखाद्या वेळेस नाही पण विचारू शकत आहेत, त्याच्यामुळं लक्षात तर ठेवावंच लागेल. विचारलं तर आपल्याला, जर नाही आलं तर ठणठण गोपाळ वाजून जाईल. मग परत म्हणतील घरचे, बबडीच्या नादात गेला. बबड्याला मार्क का पडली नाही, तर बिचारी बबडी तुला डिस्टर्ब नसेल करत तरी बबडीचं नाव पुढे येईल. मुंबईमध्ये दहशत विरोधी पथक पण आहे. मुंबईमध्ये दहशतवाद विरोधी पथक देखील आहे. त्याची स्थापना पण बघू आपण. मुख्यालय मुंबई, स्थापना पण बघू. 2004 ला सुरुवात. 2004 ला सुरुवात म्हणजे जर 2026 चा विचार केला तर ती संस्था जर विचारली, पथक जर विचारलं, तर आता सध्या 2026 ला 22 ते 23 वर्ष त्याला झाली. एखाद्या वेळेस मग कितव्या वर्षी 25 वर्ष कंप्लीट होतील हे 100% ह्या वर्षी विचारणार, त्यामुळे हे लक्षात ठेवा. मुंबईला याची सुरुवात तर 2004 ला झाली, पण आधी ही शाखा दुसरीकडे पण होती. ती कार्यरत होती 1993 ला, पण ती मुंबईमध्ये 2004 पासून कार्यरत आहे. आणि ह्याला ATS म्हटलं जातं.
ATS म्हणजेच ATS 1993ची जी स्थापना आहे, ज्याला दहशतवादी विरोधी पथक म्हटलं जातं. जे हे विरोधी दहशतवाद्यांच्या विरोधी कार्य करतं. तर त्या पथकाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्थापना करणारे. ओके, हे लक्षात ठेवा. मी उलट लिहिलंय तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. सध्याचे प्रमुख नंतर नाही चेंज होतात, त्याच्यामुळं अपडेटेड माहिती बघायची. जे सध्याचे आयुक्तालय असतात किंवा महासंचालक असतात शहराचे, ग्रामीणचे, हे चेक करत राहा. नाहीतर काय होईल, कुठले सध्याचे जर विचारलं तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. तुम्ही जर दुसरंच उत्तर दिलं तर मग प्रॉब्लेम व्हायला नको. नवल बजाज, हे सध्या तरी आहेत. नेक्स्ट बघा पुढच्या वेळेस कोण येत आहे ते. फक्त बाकी काही तर बदलणार नाहीये. सुरुवात वगैरे थोडीच बदलणार आहे. एकतर वर्ष विचारतील किंवा मग सध्याचे जे अध्यक्ष आहेत तिथले तर तेवढंच विचारू शकतं, किंवा प्रमुख जे आहेत तेच विचारू शकतात. महाराष्ट्र सुरक्षा बल 7 बेटांचं फक्त लक्षात ठेवा. एक सांगू का, जेवढे पण मी आतापर्यंत प्रश्नपत्रिका बघितलेत ना मुंबईच्या बाबतीत, त्यात एक प्रश्न जुन्या ह्याच्यातला कॉमन असतो मुंबईच्या बाबतीत, जे म्हणजे कुणी कुणाला ते आनंद मध्ये दिलं, म्हणजेच हुंडा म्हणून दिलं, हाच फक्त प्रश्न करतात. नाही बाकी कुठलाच प्रश्न करत नाहीत. पोर्तुगीजांकडून ते आनंदात भेटलं होतं, ज्यांनी ते आनंददान केलं होतं. आई वडील जसं हुंडा देतात मुलीच्या लग्नामध्ये, तसं थोडक्यात ते आहे. बाकी त्याच्यावरती तर एक तर 7 बेट कुठल्या जिल्ह्यात आहेत, 7 बेट हे एक विचारतात, किंवा कुठल्या राज्यात आहेत, तर मग महाराष्ट्र. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त फापड पसारा नाहीये, तरी पण येऊ शकतो. ह्या हिशोबाने काही संस्था आहेत ज्या, ते पण आपण बघूया. MSF, MSF महाराष्ट्र सुरक्षा बल. ज्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असं म्हटलं जातं. तर त्याची स्थापना बघू आपण. जास्त लोड घ्यायची गरज नाहीये. एवढं काही लोड घेण्याजोगे प्रश्न येत नाहीत. प्रश्न फक्त आपण चुकतो कुठं ते पण सांगते मी. 2010 मुख्यालय आहे याचं मुंबई. कुठे आहे तर मुंबईला आहे. त्याचा कायदा जर बघितला, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 2010. हेच फक्त लक्षात ठेवा, हे आणि हे. बाकी काही गरज नाही. कशाला बाकी काही गरजेचं आहे? तारीख लक्षात ठेवायचे, कुठं आहे ते एक लक्षात ठेवायचं, कुणी स्थापना केली एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. लोड नाही घ्यायचा. त्यांचं ब्रीद वाक्य पण आहे, सुरक्षा आणि विश्वास. सुरक्षा व विश्वास. सुरक्षा विश्वास. याचं प्रशिक्षण केंद्र जर बघितलं ना, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. प्रशिक्षण केंद्रच विचारतील. महत्वाचे जे सरकारी कार्यालय आहेत त्याला सुरक्षा देणे, म्हणजे थोडक्यात जर
महाराष्ट्र सुरक्षा बलचे जर तुम्ही ऑफिसर्स बघितले तर ते कुठं कुठं असतात, मेट्रो, रेल्वे, नंतर मेट्रो, रेल्वे, काही प्राचीन ठिकाणी असतील जसं की मंदिर वगैरे भरपूर अशा ठिकाणी ते असतात. एवढं पण हे काही नाहीये. मुंबई मध्यवर्ती कारागृह, बरोबर. 1972, काय म्हणलं मी, 1972 मध्ये ह्याची स्थापना किंवा ह्याचं नंतर मुंबई मध्यवर्ती कारागृह असं नाव आहे. पण पहिलं जुनं नाव जर बघितलं ना, थांबा आत्ताचं नाव बघू, हे मुंबई मध्यवर्ती कारागृह. जुनं नाव जर बघितलं ना, रोड कारागृह, आर्थर रोड कारागृह. याचं ठिकाण बघू, ठिकाण चिंचपोकळी. चिंचपोकळी, मुंबई. याचं वैशिष्ट्य जर बघितलं ना, मुंबईमधील सर्वात मोठे जुने कारागृह. काय म्हणलं मी, सर्वात जुने व मोठे कारागृह. त्यांचे प्रमुख बघू आता सध्याचे, नंतर चेंज होतीलच. श्री हर्षद अहिरराव हे त्यांचं नाव आहे. आता आपण मुंबईमधील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ज्या मुंबईमध्ये त्यांची स्थापना झाली त्या बघू आपण. एक ना ग्राउंडवरची गंमत आहे, एक पोरगी ग्राउंडवरती 1 वर्ष ग्राउंड हे करत होती, रनिंग करत होती. तिनं प्रश्न काय केला माहितीये का, स्टॅमिनर वाढवण्यासाठी कसं पळायचं. 1 वर्ष प्रॅक्टिस केली. चहाला म्हणलं हिला काय डोकं बिकं आहे का नाही. 1 वर्ष झालं प्रॅक्टिस करते आणि प्रश्न काय करते की रनिंग वाढवण्यासाठी म्हणजे 800 मीटरचा टायमिंग चांगला येण्यासाठी स्टॅमिनर कसा वाढवायचा. एवढा दिवस स्प्रिंटा कशाला मारत होती कोणास ठाऊक, बरोबर का नाही. द एशियाटिक सोसायटी लायब्ररी जी सगळ्यात जुनी लायब्ररी मानली जाते. आणखीन पण आहे तिथं, हिच्यावरती तर जास्त प्रश्न येतात. झाली 26 नोव्हेंबर 1804. आता ह्या तारखा तुम्ही लिहून काढा, मी तोंडी तारखा सांगेल, कारण सगळं जर लिहायचं म्हणलं तर मग आपल्याला टायमिंग नाही पुरणार आहे आणि तुम्हाला वाटेल काहीतरी वेड्यागत शिकवतीये. जास्त एक्सप्लेन झालं की ते नको वाटतं. प्रश्न आणि उत्तर म्हणलं की मग एकदम भारी वाटतं. पण हे तसं नाहीये. परीक्षेच्या विचाराने किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनाने, परीक्षाभिमुख जरी म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न कसेही येऊ दे, ह्या सोसायटी बद्दल विचारू दे, लायब्ररी बद्दल विचारू दे, अनेक संस्थांनी आहे त्यांच्याबद्दल विचारू दे, पण उत्तर तुमची व्यवस्थित आली पाहिजे. डेव्हिड ससून ग्रंथालय. ला हिची स्थापना आहे.
डेव्हिड ससून ग्रंथालयाची, जी की अल्बर्ट अल्बर्ट ससून यांनी केलेली आहे. परमहंसवा हिची स्थापना जर बघितली तर 31 जुलै 1849 दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी केलेली आहे. पांडुरंग जरी म्हटलं तरी अर्ध नाव विचारलं त्यांनी तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशी बॉम्बे असोसिएशन नंतरची आहे बॉम्बे असोसिएशन असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 हिची स्थापना आहे बॉम्बे असोसिएशनची. त्यामुळे ही एक लक्षात ठेवा. शंकरशेठ बरोबर आहेत संस्थापक बॉम्बे असोसिएशनचे. तर ते व्यक्ती आहेत नवराजी फर्दुंजी असं त्यांचं नाव आहे. प्रार्थना समाज एक बघा, जी की आपल्याला पेपरला जर वेळेस येते. प्रार्थना समाज हिची स्थापना जर बघितली तर 31 मार्च 1867 हिची स्थापना आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी केलेली आहे. तर ही एक लक्षात ठेवा. आणि नंतर ना आहे आर्य समाज. आता यांचे कार्य वगैरे काही आपल्याला एवढं ह्याच्यात नाहीत विचारणार आहेत. फक्त आपल्याला मुंबई मधल्या ज्या संस्था आहेत त्याच विचारतील, बाकी तरी माझ्या मते नाहीत विचारणार. 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर आपण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही एक मुंबई मधली महत्वाची संस्था आहे. 1885 हिची स्थापना आहे. फिरोज शाह मेहता आणखीन बहुउद्दीन तय्यबजी न्याय केटी तेलंग हे एक होते. हे एक त्या संस्थेची स्थापना करताना म्हणजे त्यांनी स्थापना केली याची. शारदा सदन बहिष्कृत हितकर्णी सभा शारदा सदन ही पंडिता रमाबाई यांनी स्थापना केलेली ही त्यांची संस्था आहे. पंडिता रमाबाईचे खूप सारे प्रश्न आहेत, ते पण पाठ करून ठेवा, पेपरला येतात. आणि बहिष्कृत हितकर्णी सभा जर बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिची स्थापना केलेली आहे. थोडेसे काही प्रश्न आहेत ते बघू आणि संपवून देऊ. हे आधुनिक मुंबईचे शिल्पकार जर विचारलं तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे. जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना मुरकुटे हे त्यांचं टोपण नाव. उर्फ मध्ये त्यांना म्हटलं जातं. मुंबईचे सिंह फिरोज शाह मेहता.
मुंबई प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर खाली लिहू आपण इथं माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन काय नाव आहे रे देवा. पुढचा प्रश्न, एक मिनिट. आणि याचे शेवटचे गव्हर्नर बघू आपण. मुंबई प्रेसिडेन्सीचे शेवटचे गव्हर्नर, मुंबई प्रेसिडेन्सीचे शेवटचे गव्हर्नर प्रकाश, हे त्यांचं नाव आहे, श्री प्रकाश. मुंबईचे शहराचे जर पालकमंत्री बघितले, श्री एकनाथ शिंदे साहेब, यांचं नाव येईल तिथे. पालकमंत्री बर का. आशिष शेलार, महासंचालक एक बघा, महासंचालक, कारण ह्यांच्यावरती प्रश्न येतो. आता आहे सदानंद दाते. एखाद्या वेळेस चेंज होतील पेपर पर्यंत, एखाद्या वेळेस ते चेंज होऊ शकतात, त्यात काही हे नाहीये. पण तरी पण लक्ष द्या, जर चेंज झाले तर नाव वगैरे कसं विचारतात. मागच्या वेळेस जर विचारले तर एखाद्या वेळेस येऊ शकतं, किंवा मग महिला ज्या आहेत ते विचारू शकतात. तर हे माझे काही प्रश्न होते जे परीक्षेला येतात, तेच मी. तुम्हाला जर मुंबईला फॉर्म भरायचा असेल ना, तर सगळ्यात बेस्ट काय सांगू, मुंबईच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, जसं की ठाणे, नवी मुंबई, मुंबई उपनगर, मीरा भाईंदर, इथले जे काही अधिकारी आहेत, किंवा तिथले काही थोडंफार कामकाज वगैरे कसं आहे, तिथं कुणी पहिलं काय होतं का, तर असे काही 4-5 जिल्हे आहेत, तर त्यांचा थोडासा अभ्यास करा. म्हणजे सध्या तिथं उपायुक्त कोण आहेत, आयुक्त कोण आहेत, अधीक्षक कोण आहेत, परत महासंचालक तर काय ते पूर्ण महाराष्ट्रासाठीच लागू होतं. तर म्हणजे जे बाकी काही IMP प्रश्न आहेत, पालकमंत्री वगैरे तिथले आसपासचे, तेवढंच चेक करा. बाकी तरी माझ्या मते काही येणार नाही. त्याच्यामुळे बघा, पोलीस भरती लवकरच निघेल. चांगला निर्णय घ्या, चांगला अभ्यास करा. 2 तारीख आहे, 2 जून, जुलै, ऑगस्ट. आज 2 ऑगस्ट तारीख आहे 2026ची. आज आहे फ्रेंडशिप डे, मित्रता किंवा मैत्रीता दिवस ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, फ्रेंडशिप डे. काही व्यवस्थित फ्रेंडशिप असतात किंवा नसतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरती किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताय तर प्रत्येक मित्रमैत्रिणींना एक प्रॉमिस करा, एक वचन द्या, येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये आपण दोघांच्या अंगावरही गुलाल पडला पाहिजे आणि आपण दोघंही पोलीस झालो पाहिजे. आणि चांगली प्रॅक्टिस करा. थोडे दिवस त्रास होईल, एकदा पोलीस झालं की मग आनंदच आनंद आहे. तुम्ही म्हणसाल ते तुमच्या गोष्टीत किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फक्त संयम थोडंसं ठेवा. म्हणतात ना, संयम, संघर्ष आणि धमाका हे सगळ्यात महत्वाचे. तर पोलीस भरती चांगली करा. मी तर हेच म्हणेन, सगळ्यात मोठा पॉइंट तर हाच आहे सगळ्यांसाठी. तर चांगली पोलीस भरती करा. माझे मुंबईचे प्रश्न संपले, आणखीन घेऊन येईन मी. हे मी त्याच्या संबंधीचे घेऊन आलेत, पण मुंबईला जर वर्षी कुठले कुठले प्रश्न येतात तेही मी घेऊन येईल. त्यामुळे काळजी नका करू. चांगला अभ्यास करा. माझे प्रश्न संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.